प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। आज या पुण्यभूमीमध्ये ग्राम या मारुतीरायाच्या दरबारात सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहूनिवासी विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। मागणीपर प्रकरणातील असून या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय देवाच्याकडे मागणी करतात। कोणती करतात? खोटं आहे ते जीवनातून समाप्त करून टाका आणि माझीन खऱ्याची ओळख करून द्या। विठ्ठला 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 विठ्ठला। थोडासा परिहार तो म्हणजे असा, या पुण्यभूमीमध्ये आज हा सेवेचा योग आहे। श्रावण मासानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा शिवलिंग प्राण प्रतिष्ठा महोत्सव ब्रह्मलीन सद्गुरू आबा यांच्या मार्गदर्शनाने श्री हरिभक्तीपरायण वैष्णवीताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने जाईचा मारुती मित्र मंडळ, जाईचा मारुती मंदिर, राधाकृष्ण नगर, सातपूर, नाशिक, श्री पोपटराव नाना जेजुरकर अध्यक्ष, त्यांची सर्व समिती, सेवाधारी मंडळी, अन्नदाते, तन्मन धनानं सेवा करणारी सर्व परमार्थिक रसिक श्रोतृवर्ग, सर्वांच्या सानिध्यामध्ये सर्वांच्या सहकार्यानं मंडळ परिवाराच्या द्वारा आमचे गोरख भाऊ यांच्याकडून आज तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे। माझ्यासमोर बसलेली सर्व मातृशक्ती, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, वैष्णव मंडळी सर्वांना नमस्कार करतो। सर्वांच्या चरणी दंडवत घालून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या या अभंगाचा आश्रय घेऊन थोडा वेळ आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठला विठ्ठला या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय देवाकडे मागणी करतात। विषय थोडासा साधकाला शंका निर्माण करणार आहे। काही अभ्यासू जिज्ञ साधक विचार करतील की महाराज, मागणाऱ्याच्या जीवनाची उपेक्षा करणे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आज ते काय मागणी मागतात या अभंग। तेच महाराज म्हणतात की काही मागणे हे आम्हा अनुचित किंवा भिक्षापात्र अवलंबने जडो जिने लाजीरवाणी। आमची परंपरा आहे की कोणाला काही मागायचं नाही, कोणाला काही मागायचं नाही म्हणणारी जगद्गुरु तुकोबाराय आज देवाकडं का मागायलेत? म्हणजे काही तुकोबाराय 2 तोंडी आहेत का? दोहेरी बोलणारे आहेत का? अशी काही शंका श्रोतृवर्गाच्या सानिध्यामध्ये मनामध्ये निर्माण होईल। विषय सोपा आहे। ज्याचा आणि आपला काही संबंध नाही त्याला मागू नये, जो आपलाच आहे त्याला मागायला हरकत नाही। भक्ताचा देव, देवाचे भक्त आणि भक्तांचा देव हे माय लेकरासारखं नातं आहे। प्रपंचामध्ये काही कमी जास्त झालं, शाळेमध्ये शिक्षकानं बाहेर काढलं, जा तुम्हाला इथं ये नाही, युनिफॉर्म घेऊन या। विद्यार्थ्याला बाहेर काढल्यानंतर त्याने आपल्या बापाकडे जाऊन मागणं हा त्याचा हक्क आहे। प्रपंचात काही कमी जास्त झालं तर स्त्रीनं आपल्या पतिराजाकडे, परमेश्वराकडे मागणं हा तिचा हक्क आहे। तसं साधकाच्या जीवनामध्ये जी जी कमतरता आहे ते देवाकडे मागणं हा साधकाचा, भक्ताचा हक्क आहे। हक्कामध्ये शास्त्र पुराणं लावायचे नसतात, तिथं फक्त प्रेमाचा संबंध ठेवायचा असतो। विठ्ठला 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 महाराज मागतात, पण महाराजांच्या मागणीमध्ये आणि आपल्या मागणीमध्ये फार मोठा अंतर आहे। आपली मागणी स्वार्थाची आहे आणि साधू पुरुषाची मागणी परार्थाची आहे। जगत कल्याणासाठी संत मागतात, स्वतःचाच विचार करतो त्याला जीव म्हणतात आणि जगाचा विचार करतो त्याला संत म्हणतात। दोन्हीत एवढंच अंतर आहे। आपण आपल्यापुरतं पाहतोच, आपल्याला बसायला जागा मिळाली बस झालं, जगाचं काही का होईना, आपल्याला खायला मिळालं बस झालं। जगात आपली बुद्धी व्यापक नाही, आपली बुद्धी संकोचित आहे। विठ्ठला 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 भजन करा, भजन करा। विठ्ठला 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 विठ्ठला। आपली बुद्धी संकोचित आहे,
भंडारा वगैरे सुरू असला तर बंद करा म्हणा. आता काय तिकडे काय सुरू आहे, काही कार्यक्रम जेवणाचा आहे का? संपला. संपल्यावर गर्दा करायची गरज नाही, असल्यावर केला तर मिळलं तरी काहीतरी. लक्ष लावा, थोड्या वेळ बोलणे, फार वेळ नाही. एकाग्र व्हा, स्थिर व्हा आणि लक्ष लावून थोडंसं श्रवण केलं तर विषय लक्षात येतील. स्वतःच्या स्वार्थासाठी जीव जगत असतो, संत मात्र जगतासाठी जगत असतात. येथे उपकारासाठी आली घर ज्या वैकुंठी. पण एक अवस्था अशी असते, जगाचा विचार करत असताना अगोदर आपली परिपक्वता महत्वाची आहे. जगात काही वर्ग असे की स्वतः फार कोरडे पाषाण स्थितीमध्ये जीवन जगतायत आणि जगताला मात्र ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारा एक वर्ग जगात निर्माण झाले नाही. स्वतःच्या पदरात काहीच नाही, पण जगाला घ्या म्हणून पाठीमागा लागलेला असा एक वर्ग आहे. मग हा वर्ग जगताचं कल्याण करू शकत नाही. पुन्हा श्रवण करा. अपूर्ण माणसं, अज्ञानी माणसं, साधनानिष्ठ नसलेली माणसं आणि आचरणाची जोड नसलेले माणसं जगात बदल करू शकत नाहीत. हसवतील तासभर, माणसाला आकर्षित करून घेतील तासभर, काही संसारातल्या इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगून तुम्हाला 1 तास प्रसन्न ठेवतील, पण तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाण्यामध्ये त्यांचं बोलणं मदत करणार नाही. कारण तेच कच्चे आहेत. हां, तुम्हाला हसवतील, फार झालं तर रडवतील. हसवणं आणि रडवणं परमार्थ नाही. आपल्या मनाचा वेग देवाकडे घेऊन जाणं हा परमार्थ आहे. आणि या मनाला देवाकडे घेऊन जाणारे, मला टाळीची अपेक्षा नाही, फक्त मन लावून आहे का एवढीच अपेक्षा आहे. टाळी नको मला. तुम्हाला काहीतरी कळावं म्हणालोय. तुमची टाळी घेण्यासाठी आलो नाही, तुमच्या मस्तकात टाळी हाणण्यासाठी आलोय. विठ्ठला विचाराकडे प्रवृत्त व्हा. जगताला काहीतरी देण्याच्या अगोदर आपली अपूर्ण अवस्था पूर्ण झाली पाहिजे. आपल्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. मग ज्ञानोबरायांनी अगोदर हा मार्ग दाखवलेला आहे. आपुली आपण करा सोडवण, 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 आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा वेगी, संसार बंधन तोडा वेगी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. जगात काय चाललंय ते पाहण्याच्या अगोदर आपल्या मनात काय चाललंय ते तपासा. जगताच्या सुधारण्याचा विचार करणं याच्या अगोदर आपल्या अंतःकरणात सुधारणा व्हायला हवी. स्वतः सुधारलं पाहिजे. जगताला उपदेश करताना निर्व्यसनी मनुष्य जर जगाला म्हणायला लागला, अहो व्यसन करणं चांगलं नाही, सोडून द्या, लोक म्हणतील चांगलं आहे बा. हे हातानं तंबाखू चोळायला आणि पोरं तंबाखू खाऊ नका. बरं, तंबाखू खाल्याने कर्करोग होतो, कोण म्हणायलाय? जो चोळतोय तो. मग लोक म्हणतात हो हो खरंय खरंय. एखाद्याला वडीलधाऱ्या माणसाला विरुद्ध बोलणार नाहीत, पण त्याच्या सांगण्याचा परिणाम जनमानसावर होत नाही. पण अगोदर आपली तपासणी. महाराजांनी खूप अभंग आहेत गाथ्यामध्ये. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, देहांतरम नैरास्यस्य सकलाधिष्ठित कारण. भागवतातला श्लोक आहे.
भागवतकार सांगतात परमार्थाला पूरक जर काय असेल तर देहावरची उदासीनता परमार्थाला पूरक आहे. पेर करत असताना चिखल झालेली जमीनही पेरायला योग्य नाही आणि कोरडी जमीनही पेरायला योग्य नाही. मग कशी लागते जमीन? वापसा झालेली, ओली असावी आणि चिखल झालेली नसावी. तसं देह असावा पण आसक्ती नसावी. आसक्तीचा चिखल झाला की परमार्थ कामाचा नाही आणि नुसता देह झाला की परमार्थ काम. म्हणून देहही असावा आणि त्याला उदासीनता असावी. याची जोड जेव्हा अंतःकरणामध्ये लागेल त्यावेळेला आपला परमार्थ पूरकत्वाला जाऊन पोचतो. मग त्याच्यासाठी आपण आपली तपासणी केली पाहिजे. आपण जे करायलो ते योग्य आहे का? आपल्या द्वारा जे व्हायले ते योग्य आहे का? आपल्यामध्ये दोष कोणते आहेत? आपला परमार्थ तपासून बघणं महत्त्वाचं आहे. जसं शुगर तपासताना तुम्ही महिन्याला जाऊन वाढली का कमी झाली ते, तसा परमार्थ सुद्धा तपासा. आम्ही करायलो ते योग्य आहे का अयोग्य आहे ते. आणि परमार्थ तुम्ही जर नाही कुठं तपासावा परमार्थ? परमार्थ तपासणारा दवाखाना कुठे? लांब नाही, घरातच आहे. आणि त्यात डॉक्टरचं नाव आहे ज्ञानेश्वरी गाथा. ज्ञानेश्वरीत तुम्हाला तपासा. आरशामध्ये का पाहायचं असतं? आरसा चांगला दिसावा म्हणून नाही, आपण कसे आहोत ते पाहण्यासाठी. तसं ज्ञानेश्वरी गाथा वाचायचा असतो कशासाठी? पंढरपूरला अध्यक्ष फुकट नेणार आहेत म्हणून नाही, त्यासाठी नाही, आपल्याला तपासून पाहण्यासाठी पारायण असतं. विठ्ठला अशुद्धता जर भक्तीमध्ये असेल, अनेक वर्ष जरी परमार्थ केला, बंद पडलेला पंखा जवळ ठेवल्यावर हवा मिळणार नाही. किती दिवस जरी ठेवला तरी ज्याचं वायर ते काय म्हणतात त्याला, पिन 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 घ्या ना. दोन मत नका करू, मी म्हणलं ते मान्य करा. ती बोर्डात लावलेलीच नाही अजून, तशीच ठेवून दिलेली. आणि आता सुरू होईल मग सुरू होईल, आता सुरू होईल मग सुरू होईल, या अपेक्षेवर राहणं जसं निरर्थक आहे तसं आपलं कलेक्शन परमेश्वराशी जोडलंय का हे तपासून पाहणं फार महत्वाचं आहे. अशुद्धता अहंकाराला वाढवते. अशुद्ध परमार्थ देवाजवळ तर घेऊन जातच नाही, उलट लांब घेऊन जातो. विचारपूर्वक विवेकपूर्वक न केलेला परमार्थ देवाजवळ जाऊ देत नाही, देवापासून लांब घेऊन जातो. आणि अशुद्ध परमार्थ देव आवडूच देत नाही. त्याला धन आवडतं, मान आवडतं, पद आवडतो, प्रतिष्ठा आवडते, त्याला काय काय आवडतं ते मी काय सांगू. विठ्ठला विठ्ठला. पण ज्या लेवलनं परमार्थ करायला पाहिजे ती लेवल आहे का आपल्याकडे? एक तर लेवल नाही वाढली तरी चालेल पण कमी होता कामा नये. मग काय काय लागतं परमार्थामध्ये? परमार्थामध्ये पूरक असणाऱ्या गोष्टी सुरुवातीला आचरण आहे. लक्ष लावणं आहे का? माणसाला श्रेष्ठता कशाने मिळते? माणसाला श्रेष्ठता, मोठेपणा कशा? श्रेष्ठता मोठेपणा बरं का कशाने मिळतो? मनुष्याला मोठेपणा गुणानं मिळतो. गुणवान, पुन्हा दुसरा ज्ञानवान, तिसरा धनवान आणि चौथा आचरणवान. हे चार माणसं जगात मोठे होतात. गुणवान मोठा होतो. एखाद्याकडे गुण आहे, काही गाण्याचा गुण आहे, वाजवण्याचा. आता मंडळी कुठली आहेत काय मला त्यांचा तेवढा परिचय नाही, चेहऱ्याच्या ओळखी आहेत. पण एवढे माणसं इथं असताना हे सगळे तुम्ही खाली बसलेले आहात आणि ही लोक इथं एवढ्या मोठ्या स्टेजवर उभा टाकलेले आहेत, मोठे मोठे माईक त्यांच्या समोर आहेत आणि पुन्हा त्यांना पाहिजे तसा आवाज सोडतो तो बिचारा तिथे बसलेला. आणि एवढं झाल्यानंतर जाताना शाल, श्रीफळ, नारळ आणि नारळाची मांबहीन दक्षिणा तिथं त्यांना देतात. आणि नुसती देतात का? नमस्कार करून. मग नमस्काराला पात्र का झाले? त्यांच्याकडं गुण आहे. मग गाण्याचा असेल, वाजवण्याचा असेल, कीर्तन सुद्धा गुणच आहे बरं का. एक लक्षात ठेवा, गायन जसा गुण आहे, मृदंग जसा गुण आहे, तसा कीर्तन सुद्धा गुण आहे. साधना वेगळी आणि गुण वेगळा, पण हा गुणच आहे, काही महत्व नाही. तसं तर पाकिट सगळ्याला सारखंच पाहिजे, पण आता देणार देत नाही त्याला काय करा. गुणच आहे हा, गुण नाही हा अवगुण आहे.
हा गुण आहे. पण हा गुण आहे. गुणांनी श्रेष्ठता मिळते. गुण आहे. दुसरी श्रेष्ठता समाजामध्ये ज्ञानाने मिळते. ज्ञानम सर्वत्र पूज्यते ज्ञानवानम पूजाम्यहम. ज्ञान सर्वत्र पूज्य आहे आणि ज्ञानवान सर्वत्र पूजनीय आहे. कुठेही जाऊ द्या, ज्ञानवान मनुष्य कुठेही जाऊ द्या पूज्य आहे. पण तोच ज्ञानवान आजापाळाच्या बैठकीत गेला तर पूज्य नाही. गुणवान पूज्य आहे पण कुठेही पूज्य नाही. हे कीर्तनातच पूज्य आहेत. हे जर पानपिढीवर बसून जर चाल म्हणू लागली तर लोक म्हणतील येरवाड्यात नेऊन सोडा. आता यांच्या जागा ठरल्यात. गुणवान पूज्य आहे पण कुठेही नाही. ज्ञानवान पूज्य आहे पण कुठेही नाही. धनवान पूज्य आहे पण कुठेही नाही. आमच्याकडचा आमदार तुम्हाला त्याचा मोठेपणा वाटत नाही आणि तुमच्याकडचा आमदार आम्हाला मोठा वाटत नाही. तो तालुक्यापुरता पूज्य आहे. गुणवान कार्यक्रमापुरता पूज्य आहे. गायक वादक कीर्तनकार. पुन्हा एका ज्ञानवान विद्वानाच्या सभेत पूज्य आहे. धनवान पाहुण्या रावळ्यात पूज्य आहे. आमच्या सगळ्या पाहुणे मंडळात याच्या एवढा कोणी मोठा नाही म्हणून लोक या बसा म्हणून त्याचा आदर सत्कार करतील. पण इतर ठिकाणी त्याला पूज्यता मिळेलच असं नाही. किती धनवान माणसं आहेत. 1-1 किलो 1-1 कोटी रुपये ज्ञानोबारायला दान करणारे आमच्या एका नांदेड जिल्ह्यातल्या एका माणसाने 1 कोटी रुपयाचा मुकुट दान केला पाठीमागे. किती लोक असतात आळंदी. काय त्यांच्या धनाचा काही कोणी विचार करत नाही. ज्ञानाचा गुण. पण एक सांगू का, आचरणवान मनुष्य मात्र सर्वत्र ठिकाणी पूज्य आहे. गुणवानापेक्षा ज्ञानवानापेक्षा धनवान चांगलं वागणाऱ्या माणसाला कुठेही किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला. पाहुण्या रावळ्यात आहे, समाजात आहे, जगात आहे, प्रपंचात आहे, संसारात आहे. संताजवळही किंमत आहे, देवाजवळही आहे. आचरणवानाला देवही जवळ घेतो, संतही जवळ घेतात आणि जगही आचारवानाला मानतं. एखादा गुणवान कीर्तनकार येऊन गेला आणि एखादा चांगला वागणारा साधू आला, समाजाची पाहण्याची दृष्टी बदलते. एक चांगला कीर्तनकार म्हणून ऐकणारा वर्ग वेगळा आणि आज कीर्तनकार कोणीतरी साधू महात्मा येऊन बसणारा वर्ग वेगळा. साधूकडे पाहण्याची भूमिका वेगळी असते का, त्याच्याकडे आचरण आहे. आणि कीर्तनकाराकडे पाहण्याची भूमिका वेगळी असते, त्याच्याकडे गुण आहे. गुणाची चर्चा 2-3 दिवस होते, चौथ्या दिवशी विसरून जातात. पण आचारवान महापुरुषाला मात्र जगात कोणीच विसरत नाही. ही आचरणाची किंमत आहे आणि ते आचरण शुद्ध आहे का अशुद्ध आहे तपासून पाहणं आपली गरज आहे. विठ्ठला विठ्ठला. आता या गोष्टी संपत चाललेल्या आहेत. परमार्थ करत असताना परमार्थिक जीवनात काही गोष्टी आता कलियुगाच्या योग्यतेमुळं ढासळून गेलेल्या आहेत. परमार्थामध्ये श्रद्धा असायला पाहिजे पण आता राहिलेली नाही. परमार्थ सुसंस्कृतपणानं पाहिजे पण आता राहिलेली नाही. कलीचा दोष आहे हा. विचार करून ऐका. सुसंस्कृतपणाची जागा आता विकृतीनं घेतलेली आहे. संस्कृती नाही, विकृती आहे. असली नृत्य करणं, नाचणं, उड्या हाणणं, अमुक तमुक. एखादा असा विदूषक जसा तमाशामध्ये नखरे करतो ना, हल्लीचा कीर्तनकार सुद्धा तसे नखरे करायला लागलेला आहे. ते पूर्वी तमाशे मी कधी नाही पाहिला. तमाशा कधी पाहण्याचा योग आला नाही आणि येऊही नाही सुद्धा. येऊ नाही पण लोक सांगत असत पूर्वी. म्हटले जायचे काही ते हसवतो रड असं काही असतो तशी सुरू जा. सुसंस्कृतपणाची जागा विकृतीने घेतली. मन लावून आहे का, थोडं मन द्या माझ्याकडे तर लक्षात येईल विषय. चित्त स्थिर करा. उशीरला येणाऱ्यांना आता घरीच बसायला सांगा. मंडप भरलेला आहे म्हणा. एखादी फोटो वगैरे टाकून ग्रुपला टाकून द्या. आता येणाऱ्यांनी उद्या काल्याचं जेवायला या म्हणा असं सांगा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सुसंस्कृतपणाची जागा आता विकृतीनं घेतलेली आहे. परमार्थात श्रद्धा असायला पाहिजे आणि पण आता श्रद्धा राहिली नाही. आता श्रद्धेची जागा स्पर्धेनं घेतलेली आहे. स्पर्धा. हम बडा क्या तुम बडा. या वादकाला वाटतं याच्यापेक्षा माझं चांगलं, याला वाटतं माझ्या यांना वाटतं. आणि मला वाटतं जे मागे कीर्तनं झाली उद्या लोकांनी चर्चा केली पाहिजे. रात्रचा बरा होता. स्पर्धेसाठी, साधनेसाठी नाही, श्रद्धेसाठी नाही. श्रद्धावान लभते ज्ञान. येत पाहिजे मुख्य श्रद्धा.
महाराज म्हणतात हरिनामाचा नित्य धंदा येत पाहिजे श्रद्धा अनुभव प्रबुद्धा देत जाय. महत्वाचं आहे. पण श्रद्धा नाही, स्पर्धा. आणि ती कशाची? साधनेची नाही, बाह्यरंगाच्या प्रदर्शनाची स्पर्धा आहे. काहीतरी वेगळं दिसावं, यांच्यापेक्षा उठून दिसावं, त्यांच्यापेक्षा पुढे दिसावं, याची श्रद्धा लागली. श्रद्धा कुठे आहे? ती पाहिलं ज्ञानोबऱ्यांची श्रद्धा, तुकोबऱ्यांची श्रद्धा, नामदेवांची श्रद्धा, सद्गुरू जोग महाराज, मीराबाई, जनाबाई, वेणा स्वामींची श्रद्धा आणि आपली श्रद्धा. कधी कधी विचार केल्यावर लक्षात येईल की आपली श्रद्धा शून्य आहे, स्पर्धा मात्र 100च्या पटीने आहे. विठ्ठला विठ्ठला. सुसंस्कृतपणाची जागा विकृतीने घेतली, श्रद्धेची जागा स्पर्धेनं घेतली आणि बोधाची जागा भेदानं घेतली. आता बोध नाही, भेद आला. पुन्हा बोधाची जागा भेदानं आणि भेदाची जागा विनोदानं. बोधाची जागा विनोदानं म्हणा किंवा भेदानं म्हणा. कीर्तनात बोध असायला पाहिजे. आता बोध नाही, आता अश्लील विनोद असतात. गादीची मर्यादा नाही, लोकांच्या भावने. अरे नवरान बायकोन लेकरन बाळन घरी रोज तेच आहे ना, का इथंही तेच का? हे लेकरा बाळांनी सासू सुनाच्या गोष्टीला इटून गेलेले माणसं नीट व्हावं म्हणून इथं येते, इथंही आलं तरी तेच मिळते त्याला. माहेर सासरमध्ये स्वयंपाक करून करून कंटाळली, राख्या पौर्णिमेच्या निमित्तानं माहेरला आली तर भावजाई तिच्या माहेरला निघून गेली, हिच्यावर भांडे घासायची चीळ आली. माणूस माहेरला कशासाठी? तर शिनले भागले. चला 2 दिवस जाऊ, वहिनीच्या जीवावर, आईच्या जीवावर 2 आनंदानं बसून खाऊ. पण ती विचार करते कधी आहे रक्षाबंधन? म्हटले उद्या आहे. मग ती म्हणते चला सप्ताही आहे तिथे गल्लीमध्ये आमच्या. म्हणून येते. आल्याबरोबर तिला पाहिलं की वहिनी म्हणते आता तुम्ही तुमच्या भावाकडे आलात, मी माझ्या भावाकडे जाते. आई म्हणते बेटा माझे गुडघे उठणात. सगळं जे घरी होतं ते मिळालं की आनंद वाटत नाही, वेगळं. मग प्रपंचातले अनुभव, संसारातले सुखदुःख, हाशी मजाक तुम्हाला नित्य माहीत आहे. इथं आल्यावर तरी तुम्हाला काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे का नाही? तिथंही तेच आणि इथंही हेच. विनोद. बोधाची जागा. बोध नाही, आता बोध नाही. हाती बोधाची घेईन परडी नाही, हाती विनोदाची घेईन परडी. परडी घ्यायचं कामच नाही, मुंह मांगी रक्कम देतो लोक त्या विनोद करायला. विनोद सम्राट लोक जे असतात ना. एक विनोदातले कीर्तनकार माझ्याकडे आले होते. बिचारे मानपान देतात तेवढे एक चांगले. आल्यावर नाना जय हरी दर्शन. फोन आला एका व्यक्तीचा त्यांना, आणि फोन आल्यावर त्यांनी काही सेवा वगैरे यांनी सांगितलं सेवा रिकामी आहे पण एवढे एवढे लागतील. त्याला म्हणलं तुला लोक एवढं देतात? इतकी पैसे तुला देतात लोक? ते म्हणलं तुम्हाला पाहिजे का? अजून 10,000 जरी वाढवून सांगितले तरी ते होच म्हणतील म्हटले. आणि त्यांनी माझ्यासमोर अगोदर पुन्हा फोन आला. नाही म्हणले तेव्हा म्हणलो ते खरं आहे, पण प्रवास लोकेशन टाकून पाहिल्यावर लक्षात आलं तुमचं गाव एवढ्या एवढ्या किलोमीटर आहे आणि इतक्या इतक्या किलोमीटरच्या पुढे गेल्यावर मी एवढी एवढी घेतो. 10,000 नंतर वाढवून सांगितले तरी पुढचे माणसं होच म्हणले. महाराज तुमचं जेवण जास्त झाले का आज? म्हणजे संसारातल्या गोष्टी मनाला रुजतात, पटतात आणि त्या देणाऱ्या गोष्टीचे जे लोक आहेत तेच आपल्याला श्रेष्ठ वाटतात. आपल्या मनाच्या विरुद्ध सांगणारा नको आहे आपल्याला. आपल्याला मनाला पटल ते सांगणारा पाहिजे. औषध पाहिजे पण कडू नको. कडू नको. कसं पाहिजे? गोड पाहिजे. आणि नुसतं गोड नाही, फुकट पाहिजे. फुकट. आता औषध म्हणलं की गोड नसतं. औषधाचं गोड गोड नाही. तशी अवस्था आहे. बोधाची जागा भेदाने विनोदाने घेतली. या सगळ्या गोष्टीमध्ये अंतर पडत गेलं आणि मूळ जो परमार्थ आहे, मूळ जी शुद्धता आहे, जी मूळ भूमिका आहे ती मात्र करोडोपटीनं दूर राहिली. विठ्ठला विठ्ठला. पटतंय ते करू नका. एक दृष्टांत सांगतो. असं सप्ताह सुरू होता आणि सप्ताह सुरू असताना आभाळ आला आपल्या बाजू, ढग आले. कापडी मंडप होता, व्यवस्था नव्हती. आता इथे सुंदर व्यवस्था आहे, वर पत्र वगैरे दिसायलेत.
पाऊस आला तरी हरकत नाही, ती व्यवस्था नाही, ती काही नाही. मग कोणीतरी मुखिया आला त्या आला आणि त्यांनी सांगितलं, म्हटलं हे बघा पाऊस येण्याची शक्यता आहे, घरी जाईपर्यंत तुम्ही सर्वजण भिजता. म्हणून अध्यक्षांनी ठरवलं येणाऱ्या प्रत्येक माणसाला छत्री भेट द्यायची. काय द्यायची? छत्री भेट द्यायची. मग ते कीर्तनात लावूनही बसतील, आनंदानं त्यांचं जेवण होईल आणि घरी जाताना म्हणजे भिजणार नाही, घेऊन जा. मग दुकानात अध्यक्ष गेले छत्र्या घ्यायला, हे नाही आपले दुसरे अध्यक्ष, हे नका घेऊ, हे अध्यक्ष चांगले आहेत. तिथे गेल्यानंतर मग त्याने सांगितलं किंमत किती आहे छत्रीची सांगा. मग एकाने ही छत्री 20 रुपयाला आहे आणि ही छत्री 200 रुपयाला. एवढा फरक? 20 रुपयाला एक आणि 200 रुपयाला एक. 200 रुपयाच्या छत्रीचा गुणधर्म काय आणि 20 रुपयाच्या छत्रीचा गुणधर्म काय? त्याने सांगितलं 20 रुपयाची छत्री पावसात नेली की तिचा कलर राहत नाही आणि माणसाला कोरडट होत नाही. कळाल तुम्हाला? आणि 200 रुपयावाली छत्री असे म्हणले किती जरी पाऊस आला कलर जात नाही आणि माणसाला एक क्षणभर तिळभर सुद्धा भिजू देत. आणि 20 रुपयावाली पावसात नेल्याबरोबर ओली होऊन सगळा रंग निघून जाते, छत्री पांढरी शिपट होते आणि माणसाचं धोतर काळं जर होऊन जाते. आता स्वस्त आहे म्हणून 20 रुपयावाली बरी का 200 रुपयावाली बरी? 200 रुपये. 20 रुपयाची घेऊन कामाचीच नाही ना. 20 रुपये घेऊन कामाची काय? कामाचीच नाही 20 रुपयाला घेऊन. ते लोक 20 रुपयात तसं आहे, रंग जाणारी नको आणि आपल्याला आश्रय देणारी पाहिजे. एक तर तिचा रंगही पक्का पाहिजे आणि तिचा आधारही आपल्याला झाला पाहिजे. तसा भक्तीचा रंगही पक्का पाहिजे आणि त्या भक्तीनं आपल्याला आधार दिला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनात या शुद्धतेची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वारकरी संप्रदायात पांढरेच कपडे का? प्रश्न पडेल लोकांना. पांढऱ्या कपड्याला कोणताही रंग देऊन कोणत्याही रंगाचं करता येतं, पण सगळे रंग एकत्र जरी आले तरी पांढरा रंग तयार होत. लक्ष लावून आहे का? पांढरा फेटा आहे याला लाल करतात. आता पूर्वीच्या काळी रंगारी लोक होते, रंगारी कलरचे फेटे भेटत नव्हते, पांढरा घ्यायचा आणि त्याला रंग द्यायचा. असे ओरिजिनल नाही भेटायचे फेटे कलरचे. पूर्वीच्या काळी असे काही लोक पोळ्याला वगैरे, तुमच्याकडे त्याला बेंदूर म्हणतात का पोळा? पोळाच म्हणतात ना. आमच्याकडे पोळ्याला काय करायचं, ते फेटे रंगवायचे, कलर आणायचा रंगाऱ्यापासून, ते पाणी करायचं आणि पांढरे फेटे त्याच्यात रंगवायचे आणि असे पिवळे करायचे, कुणी लाल करायचे, तुरा सोडून बांधायचे. समला ते नाही शब्द तुम्हाला कळायचे, तुरा समला कळतो का नाही? नाही कळत, उगा मान हलण्यात मजा नाही तुम्हाला. हां, काही वयोवृद्ध माणसाच्या लक्षात येतील हे शब्द. असे ते सोडायचे हातामध्ये जाय. नेमका पोळा पावसाळ्यात कलर हाणून पटका डोक्याला बांधला आणि वरून 4 थेंब पडले, पटका पांढरा आणि अंग लाल भडक. असं व्हायचं. पांढऱ्या कपड्याला कोणताही रंग देता येतो, पण सगळे रंग जरी एकत्र केले तरी पांढरा रंग तयार होत नाही. पांढरा शुद्धतेचा रंग आहे, बाकीचे सगळे अशुद्ध आहेत असं मला म्हणायचं नाही. काही रंग पवित्र आहेत, भगवा रंग पवित्र आहे, अमुक तमुक पवित्र रंग आहेत, त्या चर्चा मला करायची नाही. रंगाचा विषय पावित्र्याचा नाही. तसा पारमार्थिक मनुष्य काही होऊ शकतो, पण एकदा जर डाग लागला तर पुन्हा ते पूर्व अवस्थेला येऊ पोहोचू शकत नाही. म्हणून शुद्धता सांभाळणं माणसाचं काम आहे. विठ्ठला विठ्ठला. मग माणसाला अशुद्ध करणारं कोण आहे जगात? माणसानं मुलाला नाव ठेवीत बसायचं नाही. एखादा मुलगा सिगारेट ओढू लागला, काही वाईट व्यसन करू लागला, त्याला नाव ठेवण्यात वेळ ठेवण्यात, तो सानिध्यात राहतो कुणाच्या आणि त्याला संगत कुणाची लागली त्याचा अभ्यास करायचा. सानिध्यात राहतो कुणाच्या, मूळ शोधून काढायचं. मुळाकडे गेलं लक्षात, मग लक्षात येतं आमचा मुलगा चांगला होता माणसं म्हणतात, पण त्याला असं संस्कार वळण कुणी लावले शोधायचं आणि त्याच्या जाऊन पाया पडायचं. बेटा आजपासून आमच्या मुलाच्या सोबत राहू नको, संगत तुटली काम झालं. तसं आपल्याला अशुद्ध करणारा कोण आहे आपण शोधून काढलं पाहिजे. आपल्याला बर्बाद करणारा कोण आहे, आपला विवेक हरवणारा कोण आहे आणि पाप करायला लावणारा कोण आहे ते जर शोधून काढलं तर आपल्या परमार्थाची शुद्धता व्हायला वेळ लागत नाही. फक्त मूळ शोधलं पाहिजे. सगळा पाय कापायचा नाही, नेमका काटा कुठं घुसलाय हे पाय धुवून बघितलं आणि शहाणा काटा काढणार जर पुढे असला तर सगळा पाय उकरीत नाही आणि गैरादी सगळा पाय कापल्याशिवाय
राहत नाही. वर्म पाहिजे. वर्म कळालं की सगळं नीट होतं. सगळा परमार्थ वर्मावर अवलंबून आहे. संसारातही वर्म पाहिजे आणि परमार्थातही वर्म पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. वर्म म्हणजे सूत्र. वर्म म्हणजे सूत्र. वर्म शोधा. मग कोणतं वर्म आहे? दुःखाला कारण कोण आहे? तर दुःखाला कारण प्रपंच आहे. अज्ञानाला कारण प्रपंच आहे. वाईट वागायला लावणारा कारण हे कोण? प्रपंच आहे. परमार्थ न करू द्यायला कारण प्रपंच आहे. अहंकार वाढवायला कारण कोण आहे? प्रपंच आहे. मग काय करावं लागेल? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरण. प्रपंच ओसारो, प्रपंच ओसारो, हो प्रपंच ओसारो, प्रपंच ओसारो, प्रपंच ओसारो, प्रपंच ओसारो, प्रपंच ओसारो, प्रपंच ओसारो. चित्ता तुझे पायी मोरो, चित्ता तुझे पायी मोरो, ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा. चित्ता तुझे पायी मोरो, चित्ता तुझे पायी मोरो, ऐसे करीगा पांडुरंग, पांडुरंगा. ऐसे करीगा पांडुरंगा. दुःखाला कारण प्रपंच आहे. महाराज म्हणतात ते गुंतलो या संसारे कैसा झालो शांध, मी माझे वाढवूनी माया तृष्णेचा बाध, स्वहित न दिशेची केला आपुला वध, लागले काळपाठी सवे काम हे क्रोध. बद्ध करणं संसार आहे. त्याच्या सुखही नाही आणि दुःख दिल्याशिवाय संसार दुःख मूळ चहूकडे, विश्रांती नाही कोठे. माऊली सांगतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाची. महाराजांनी वर्णन केले दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख आहे हा संसार. याचं बांधकामच दुःखात आहे सगळं. याच्यात सुख नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केले. महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सगळं बघा. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सगळं संसाराचं दर्शनाचा विचार केला. संसार खरा नाही, लटिका व्यवहार सर्व हा खोट आहे. जसं मृगजळ खोट आहे, दिसतंय पण खरं नाही, तसा संसार आहे पण खरा नाही. संसारात सुख नाही, संसार करणाऱ्याला सुख मिळत नाही आणि संसार करून कोणी सुखी झाला. भिंतीवर केळाचं चित्र काढलं होतं. केळ केळ काय तुम्ही शहरात काय म्हणता? केळच म्हणता का? सारखंच आहे शहर आणि केळ सारखं. केळी 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 हां केळी बरोबर आहे.
केळीचं चित्र बरं चांगलं फरक असतो तो शहरात आणि खेड्यात. आम्ही तर खेड्यातली माणसं, आम्ही तुम्ही शहरातले. हां ते केळीचं चित्र लिहिलेलं होतं. एकादशीचा दिवस आहे. बायको म्हणायला लागली नवऱ्याला, मालक मला एकादशी आहे, काही फराळ आणलं नाही. ते काय फराळ बघ, पाहायची आणि खायची. आता भिंतीवरचं चित्र दिसायला खरं आहे पण असायला खरं आहे का? कोण हे संसार दिसायला खरं आहे, असायला खरं नाही. संसार खरा नाही, करणाऱ्याला खरं राहू देत नाही, आणि ज्यानं संसार केला त्याचं काही खरं नाही. नाही कळाल तुम्हाला? किती बेजार व्हा, काय करा, कुणालाच उपकार नाही. बंगले बांधा, वाडे बांधा, काय बिल्डिंगी घ्यायच्या त्या. आता शहराने वाडे नाही पण बिल्डिंगी काही बांधा. तुमची व्यवस्था भविष्यात कुठे यायची तुमची तुम्ही बघा. काल परवा दिवशी गोष्ट आहे. लोक उपकार मानत नाहीत, पाठीमाग जात नाही संसारात. एका कार्यक्रमाला गेलो होतो आम्ही. कार्यक्रमाला गेल्यानंतर मग वास्तुशांचा कार्यक्रम आम्हाला बोलावून घेतलं. म्हणले नाना तुमचं कीर्तन पाहिजे. आता प्रेम असेल ते जातोच, कीर्तनला काही फार कुठं जात, पण प्रेमाच्या लोकांनी बोलवल्यावर जावं लागतं. काहीतरी आपलं कीर्तन येतच नाही मला, पण चला गेलोच. वास्तू शांत होती, चांगला कार्यक्रम होता. असे ताईसारखे माणसं नियोजन करायला पुढे. तिथे एक महाराजच होते. त्यांनी आग्रह केला, नाना आमची इच्छा आहे तुम्ही यावं, मनुष्य चांगला आहे, नोकरीवाला आहे, असा आहे तसा, या शहरात. ठीक आहे गेलो. काकासारखे काही माणसं मध्यस्थी येतात, जुने लोक आहेत, मामासाहेब अमुक तमुक पाहिलेले. अशा लोकांचं मोडता येत नाही, भाऊसारखं मोडता येत नाही, मग जावं लागतं. असा सुंदर स्टेज केलेला, चांगली अशी सुंदर गायक, ऐकायला 100-200 माणसं पुढं बसलेली. कीर्तनाचा कार्यक्रम चांगला झाला. झाल्यावर त्याचा आग्रह घर दाखवण्याचा. नाना चला घर बघा, नाना येतो चल म्हटलं. आमच्या मग हेच काम, रिबणी कापा, उद्घाटन करा, आणि हे दुसरं काही धंदा नाही. आम्हाला धंदा दुसरा नाही. दुकान टाकलं नवन, तुमचा हात लागू द्या आणि चांगलं होईल. अरे आमचंच वाटलं झालंय परत आणि चांगलं होईल. पण लोकांच्या भावना चला जावं लागते. नाना घर बांधायचे, नारळ फोडायला या, हे धंद्याचे दुसरे नाहीत कोणते. घर दाखवायला तुमची पावलं मध्ये पडू द्या, ती बाई पाय धुवायली, पूजा नको बेटा राहू दे म्हणून पाहिलं, सगळं दाखवलं. दाखवू नये ते सुद्धा दाखवलं. नाही कळाल तुम्हाला? कळालं. देवघर दाखवलं हरकत नाही, पण ते दाखवायची काही गरज. दाखवलं जाऊ दे म्हणलं, पाहिलं मी चांगले भाऊ चांगले म्हणलं. सोप्यावर बसलो असं, 4 माणसं आजूबाजूला बसलेले, ते बसला. आता काहीतरी याची स्तुती करावं लागलं. ज्याच्या घरी गेले त्याला चांगलं वाईट काहीतरी म्हणावं लागलं ना. मी बसलं वा 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 किती सुंदर घर बांध, छान नंबर 1. काय तुझ्या आईवडिलाची पुण्य आहे, तुला एवढं ऐश्वर्य मिळालं. तुम्ही महाराज लोक इथं तर चुकवतो ना म्हणला. आईवडिलाची पुण्य आहे म्हणणं चूक आहे? तुझ्या आईवडिलाच्या पुण्याने तुला मिळालं, हे तुम्हाला चूक वाटते का? नाही वाटलं तर सांगा, पटका तुम्हाला देतो, मी मोकळा घरला जातो आजपासून. कीर्तन ते म्हणलं याच्यात मायबापाचं काहीच नाही, याच्यात मायबापाचं काहीच नाही. एवढं जे मिळालं ते माझ्या सगळं बायकोच्या पायगुणाने मिळाले. म्हणला लक्ष्मीच भेटली मला. मला वाटलं लागलं शिर्डीहून हार आणून ह्याचा सत्कार करावा. पण मी तेवढा शांत महाराज नाही, गरीब महाराज नाही. पण ते गाडीचं भाडं घ्यायचं राहिलं होतं. भस्कन याला काही म्हणलं तर ती बी द्यायचं नाही म्हणलं. अरे ज्या मुलाबाळासाठी आपण आयुष्य खर्च केलं, आणि ती जर मुलं बाळ पत्नीला श्री देत असतील राजो, काय त्या संसारात मजा आहे. मध्ये बर्बाद होणारे तुम्ही येडे आहेत सगळे. कोणाला उपकार आहे का? बायकोला आहे का उपकार? घराला कुणाला उपकार? कुणालाच उपकार नाही. कृतज्ञ लोकांसाठी आयुष्य घालणारी आपली येडी जात आहे. येडी स्वतःला आनंद नाही, जन्मभर वन 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 भन 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 करायची, सगळं ते थडग रचल्यासारखं रचून ठेवायचं, आणि वार्धक्य आलं की त्यानं घराच्या बाहेर काढायचं. आपण रडत मरायचं, पुन्हा त्यांना हसत जगायचं, त्यांनी पुन्हा रडत मरायचं. ही प्रत्येकावर चक्र सुरूच आहे.
प्रपंचाच्या आश्रयानं जगणारी कोणतीच माणसं सुखी नाहीत. कोळशाच्या खाणीत काम करायचं आणि कपडे काळे होऊ द्यायचं नाही, हे जितकं अवघड आहे ना, तसं संसारात राहून दुःखी व्हायचं नाही हे तितकं अवघड आहे. अरे कोळशाच्या खाणीमध्ये लिलनचं शर्ट घालून गेलात काय, कॉटनचं गेलात काय. आता मला ते शर्टाचे प्रकार माहीत नाही, हे 2-4 माहिती आहे तेवढी सांगितली. घालून गेला त्या खाणीचा स्वभावच आहे आलेल्या माणसाला काळं करणं. आणि खाण कशाची आहे? कोळशाची. तसं संसाराचं कामच आहे, कोणीही पडू द्या त्याला बर्बाद करणं हे संसाराचं लक्षण आहे. कोणीही करा, हे करा हे करा. आता आम्हाला काही संसार नाही, बायको लेकर तर म्हणतात तुला कोणा दिली नसेल, दिली होती हो. काही असं नाही की प्रपंच आम्ही मांडला नाही, तुम्ही मांडला. गुरुकृपेनं तेवढी बुद्धी सावध राहिली न पडायची, म्हणून थोडंसं ते करंट लागलं नाही तुमचं. त्यावेळेला हे जरा फ्यूज उडालेलं होतं, फ्यूज प्रपंचात. मग काय करा, पडलात खरंय, पडू नाही पडलात, पण आता पडल्यावर याच्यातून बाहेर पडायचा मार्ग काढा. मग देवाला प्रार्थना, देवा एकच करा, प्रपंच ओसरो संपू नये, कमी हो. ओसरो या शब्द ओसरणे, कमी होणे. तसं प्रपंच समाप्त करून जमत नाही, प्रपंचातली समाप्ती आपल्याला सुख देत नाही. मग काय करा, प्रपंचात लक्ष ठेवू नका, लक्ष परमार्थात ठेवा आणि राहा संसारात. देहान संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. हे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे, आसोनी नसावे, संसारी असावे, आसोनी नसावे. संसारी असावे, आसोनी नसावे. संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा भजन करावे वेळो. किती प्रमाण, किती लाखो आसोनी संसारी, जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी. बाह्या सदा कमी करा. कमी करा म्हणजे प्रपंच जर कमी झाला तर परमार्थात येता येतं आणि कधी कधी संसारात जाता येतं, अलीकडं पलीकडं करता येतं, इकडं काही तिकडं काही, इकडं काही तिकडं काही. पण जर पुरच चाललेला असेल तर मग मात्र पलीकडे जाता येत नाही. पूर चालीला मार्दन वर्णन केलंय, आला होता गेला पूर आणि धरीला धीर जीवनी. तसं संसाराची आसक्ती ती देवा कमी करा, प्रपंच कमी करा, ओसरून कमी करा. आणि काय करा, चित्त तुझे पायी. आपलं जे सर्व लक्ष प्रपंचात आहे त्याच्यातलं थोडं थोडं थोडं, एकाएकी होत नाही, एकाएकी नाही. जनाबाई एका जन्मात झालं तयार, देवाला दळायला लावणं एका जन्मात शक्य नाही. ही अनंत जन्माची पुण्य जनाबाईच्या जन्मात कामाला आली. एका जन्मात परमार्थ फलद्रूप होत नाही, एका दिवसात कोणी कलेक्टर बनत नाही, एका दिवसात शेतात पेरलेलं घरी येऊन पडत नाही. तसा परमार्थ सुद्धा एका जन्मात होत नाही, एका दिवसात होत नाही, एका चातुर्मासात होत नाही, एका पारायणात होत नाही. ह्याच्यासाठी जन्मभर घासावं लागते. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबा म्हणतात महाराज, हळूहळू ढाळे ढाळे केतुले एक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू चाला, हळूहळू चाल. कोणी कोणाशी तुका म्हणे इथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या बीण. वेळ येते पण एकाएक येत नाही. प्रयत्न करीत राहा. प्रयत्न करणाराची कधी हार होत नाही आणि जो प्रयत्नच करीत नाही तो कधी विजयी होत नाही. चालत राहा, त्र्यंबकेश्वर सापडणारच आहे, पण इथं बसल्यावर कसा सापडेल? चालत राहिल्यावर चालायला लागल्या लागल्या मिळणार नाही. 2 तासांनी 3 तासाने एका दिवसानं का होईना पण त्र्यंबक राज येणार आहेत. 10, 20, 25 दिवसानं पंढरपूर येणार आहे. चालत बसणार नाही. कासवासारखा त्या सशासारखा अभिमान धरू नका. मोह कासव काय करणार आहे, बोकांडीवर पाय देऊन पुढे गेलं. यानं सातत्य सोडलं, कासवानं स्पर्धा हारला आणि सशानं सातत्य टिकून ठेवलं. छोट्या 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 पावलांनी हळूहळू हळू चालत राहिलं. तिकडे फटाके वाजले आणि मग सस उठून बघायले
बायकोनं सांगितलं मालक चला खुरपायला, म्हणले का तिकडं निवडणूक लढली विजय झाला. सातत्याचा विजय आहे, सत्याचा विजय, सातत्याचा विजय, शुद्धतेचा विजय. म्हणजे या मनाला जे तुम्हाला जर रंग लावायचे असतील तर या मनाला शुद्ध रंग, ही महाराजांनी वर्णन केले. चित्त देवाच्या पायावर मुरावं खरंय, चांगली गोष्ट आहे. चित्त तुझे पायी, महाराजांनी वर्णन केले, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. म्हणा म्हणा बसलेले म्हणी जा तुकोबाराचे अक्षर आहे. तुझे पायी राहे आईशे करी काही, राहे आईशे करी काही, राही ऐसे करी काही, राही ऐसे करी काही. हे धरोनिया बाही भवहातारी दातारा चतुरा तू शिरोमणी. एवढंच करा, माझे चित्त तुझे पायी. चित्ताला आकर्षित करा. चित्त आकर्षित झालं, एकदा लागलं की मग मात्र नाही. मन म्हणा भो मद भक्तो मध्याजिमान नमस्करू. मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. अशी अवस्था करा. पण कसं करा, आयुष्य करी गा पांडुरंगा. देवा असं करा, चित्त रंगू द्या पण असत्यात नाही, सत्यात रंगावं. अशुद्धात नाही, शुद्ध. शुद्ध रंग व्हावे रंगा, शुद्ध रंग पाहिजे, अशुद्ध नको. अशुद्ध प्राप्त झाला लगेच निघून जातो, आणि शुद्धता मात्र कायम टिकून राहते. शुद्धता कोणी घालू शकत नाही. हे बघा, सत्याच्या जवळ उशीर आहे ते भगवान के घर देर है लेकिन, आणि आपलं ब्रीद वाक्य कोणतं आहे, सत्यमेव. हां, ते काही वेळा वाचण्यात सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. एक गोष्ट सांगतो, झोप येणार तुम्हाला नाही सांगतो. कोणी येत असली तर काय करायचं, जा आपलं काही नाही, आता मी काही सोडित नाही रात्रभर. संजय आणि धृतराष्ट्र दोघं जण बसलेले आहेत. धृतराष्ट्राने विचारलं संजयाला, संजया काय माना. अरे युद्ध सुरू आहे पण विजय कुणाचा होणार ते सांगा म्हटले. आता संजयाला वाटलं एकाएकी जर म्हणावं पांडवाचा विजय होणार आहे तर म्हातारं बीपी वाढून मरल. वाईट बातमी एकदाच सांगू नये, सांगत सांगत सांगावी माणसाला. त्याला अगोदर त्याची बीपी योग्य आहे का, शुगर बघावी. कोणी मेलं काही झालं तर एकाएकी म्हाताऱ्या माणसाचं असं ते बी हुशार लागते. गैरदी आजी बाबा गेला. धृतराष्ट्र महाराज एक सांगू का, चंद्रतीर्थ चंद्रिका, शंभूतीर्थ अंबिका, संततीर्थ विवेका असने की जे सांग सुरुवात केली. महादेव आहे तिथं पार्वती आहे, चंद्र आहे तिथं चांदणी आहे, झाड आहे तिथं सावली आहे, साखर आहे तिथं गोडी आहे, आणि सत्य आहे तिथं विजय. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथं नीतिमती, जिथं नीती आहे आणि जिथं धर्माची बुद्धी आहे तिथं विजय आहे, आणि जिथं अधर्माची बुद्धी आहे तिथं पराजय आहे. हे कलियुगातला विजय घेऊ नका या निवडणुकातला. हे विजय दामावर अवलंबून आहे. मी काही म्हणालो नाही, कॅमेरेवाल्यानं सुद्धा तेवढं शूट केलं नाही. काढून टाक. पण तुला वाटतं का हे झोलकर महाराज नाशिकला पुन्हा यावीत म्हणून, मग तेवढं काढून टाक. विठ्ठला या बोला आननो हे तरी व्यासाचा अंकुण वाहे. विजय पांडवाचाच होणार, सत्यता आहे. सत्य कुणी वाया घालू शकत नाही.
शुद्ध रंग कुणी घालू शकत नाही. पण बाबो, अशुद्ध परमार्थ, खोटा परमार्थ निर्माण होतो लगेच. का हो म्हणले, पूर्वी तुम्ही सप्त्यात होतात, आता दिसत नाही. काय देवानं चांगलं केलं आमचं? काय चांगलं केलं? मुलाचं लग्न झालं 6 महिन्यात मोडलं. आता तुझ्या मुलाला कसली करून आलाव त्याची अक्कल नाही, आणि देव काय करेल? माझ्या सोन्यासारख्या लेकराचं वाटलं झालं, देव करण्यात काय म्हणजे ओळखावं. परमार्थ डुप्लिकेट होता. काही झालं तरी देवाला सोडित नाही तो परमार्थ खरा आहे. फायदा हो, तोटा हो, लाभ हो, चांगलं हो, वाईट हो. आता हे लोक परमार्थ करीत महादेवाला पाणी फिणी घालायला नाही. हे भक्तीसाठी परमार्थ आहे का संसारासाठी? लेकाचं चांगलं हो देन, काय की हो देन, नवरा हात मुठीत येऊ देन, हा मुख हो देन. अरे देव मिळावा म्हणून कोण चाललंय? त्या महादेवाची सर्दीच राहीना झाली. उद्धाराची भक्ती आहे, त्याला मला नाव ठेवायचं नाही, पण ती परार्थाची भक्ती नाही, स्वार्थाची भक्ती आहे. स्वार्थासाठी बेजार व्हायला लोक. याच्यासाठी नका करू रे बापू राजो. जे नशिबात व्हायचे ते हो द्या. फक्त देवाला एवढीच इच्छा करा, देवा उद्धार कर रे बाबा, या दुःखातून मुक्त कर. हे संसारण, लेकरण, बाळण नशिबानं चालणार आहे. तुम्ही किती बेजार झालात, रोज त्रिकाल रामाची आपले हे हो भजन करा, सांग विठ्ठला. रामा एवढा शिवभक्त जगात कोणी होता का? पटकन बोला. पंचवटी आहे, नाशिक आहे आपलं. त्रिकाल महादेवाची पूजा केल्याशिवाय रामराय अन्न खात नव्हते. पण त्या रामाचं नशीब चुकलं का? शेवटी वनवासाला जावंच लागलं की. तसं तुम्ही किती पिंडी उगाळून पेल्या, वागणं धड नसल्यावर चांगलं होतच नाही. मी काय लक्षात येतोय विषय, म्हणजे कुणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीत. तुम्ही माझ्या आईसारखे, बापासारखे हा सगळे, मी लेकरू म्हणून बोलावले. विषय तुमच्या लक्षात येऊ द्या. ज्याचं वागणं वाईट आहे त्यानं काही केलं की प्रारब्ध एक चुकत नाही, आणि वाईट आपल्याद्वारा काही गोष्टी घडलेल्या असल्यावर ते एक चुकत नाहीत. रामाला सुद्धा वनवास मागच्या जन्मातल्या वागण्यानं झाला होता. कर्मे श्रीराम, हा कर्म म्हणजे मागे घडलेल्या गोष्टी. आचरण चांगलं असलं चांगलं होते. वाईट वागून कसं वाईट वागून किती जरी परमार्थ केला, अशुद्धपणानं किती जरी परमार्थ केला तरी चांगलं होत नाही होत. पण परमार्थ खरा करा, चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. भजन करा. विठोबा रखुमाई, हा 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 हा, वरी हात करा, टाळी वाजवा, हात वर करा. पांडुरंगाचं भजन सगळे करा, म्हणा सगळे. विठोबा रखुमाई म्हणा. माय बाप विठोबा रखुमाई, विठोबा हा हा हा, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला कुंडली कमला हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्रीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज राजा रामचंद्र भगवान भगवान की जय, नाशिक धाम की जय, गोदावरी माता महाराज की जय, पंचवटी धाम राम की जय,
सनातन धर्म की गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाळ, गोपाळ, गोपाळ. बोलण्यासारखा भाव आहे. पुरेपुरे आता नको, तुझ्या देहा दुसऱ्या सत्ता नको, स्वतंत्र करा मला. जो सासरवास आहे ते मुक्त करा. सासरवास कशा कशाचा आहे? मार्दनीवरून कागा सासुरवाशी मज केले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. सासूचा सासरवास जीवाला पाहिजे. सासूच्या सासरवासात सुख आहे, पण इंद्रियाच्या सासरवासात सुख नाही. सासूचा सासरवास त्रासदायक जरी वाटत असला तरी हिताचा असतो, आणि इंद्रियाचा सासरवास मुक्त वाटत असला तरी आपल्याला बद्ध करणारा असतो. म्हणून आम्हाला वाटतं प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना, पण काय करावं देवा, येथे न चले थोरी उरली राहे वासना, येथे अवघी वाया गेली दिसती सायास, तुका म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. अवघड आहे सगळं, म्हणून जळोत ती येथे उपजवी ती अंतराय, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. म्हणून पुरेपुरे आता नको तुझी याची सातन, एकच इच्छा आहे, लटिके ते फेडा, 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 लटिके ते फेडा. तुका म्हणे जाय पीडा, तुका म्हणे जाय पीडा, आईशे करिका पांडुरंगा, आईशे करिका पांडुरंगा. तुका म्हणे जाय पीडा, तुका म्हणे जाय पीडा, ऐसे करिका पांडुरंगा, ऐसे करिका पांडुरंगा. शुद्ध रंग वावे रंगा, रंगा आ आ हरी हरी आ शुद्ध रंग वावे वावे शुद्ध रंग वावे शुद्ध, जहाँ बहती है जमुना मैया, आ हरी शुद्ध रंग, जहाँ बहती है जमुना मैया, जमुना जमू टाळ वाजवा, टाळ. थोडा आवाज द्या. शुद्ध रंग वावे
शुद्ध रंग वावे रंगा ऐशे करिगा पांडुरंगा ऐशे करिगा पांडुरंगा